लातूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या कथित मारहाणीचे पडसाद आता जालना शहरात उमटले आहेत। पेट्रोलच्या बाटल्या घेणार पेट्रोलच्या बाटल्या पेट्रोलच्या बाटल्या घेणार तू पेट्रोलच्या बाटल्या घेणार पेट्रोलच्या बाटल्या पेट्रोलच्या बाटल्या घेणार तू या घटनेनंतर संतप्त झालेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री जालन्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला लक्ष्य केले। कार्यालयावर दगडफेक करून ते पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्याचा थरारक व्हिडिओ सध्या समोर येत आहे। यावेळी छावाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। जालन्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। सकाळी जालना शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी छावा संघटनेच्या 5 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी सांगितले की आम्ही 4 ते 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई निश्चितपणे पोलीस करतील। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। लातूरमधील घटनेची धग आता जालन्यापर्यंत पोहोचल्यामुळे या प्रकरणाचे पुढील पडसाद काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। काल रात्री लातूरला आदरणीय प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब यांच्या समोर छावा संघटनेच्या माध्यमातून पत्ते फेकण्याचा प्रयत्न झाला आणि निघत असताना तटकरे साहेबांनी स्वतः अतिशय शांततेनं ते निवेदन स्वीकारलं होतं, पण छावाची जी मंडळी होती ती बाहेर पडत असताना त्यांनी काहीतरी अश्लाघ्य गैरशब्द वापरले आणि त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्या ठिकाणी जो काही प्रकार टीव्हीवर घडला तो आपण पाहिलेला आहे। आम्ही त्याचं समर्थन करत नाही, ते व्हायला नको होतं ते झालं। स्वतः तटकरे साहेबांनी याबद्दल सांगितलंय आणि नंतर सूरज चव्हाण साहेब जे आमचे प्रवक्ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष त्यांनी या संदर्भात दिलगिरी व्यक्त केलेली आहे। एवढं सगळं घडत असताना या ठिकाणी छावाची जी काही 2-4 कार्यकर्ते मंडळी होती ती अचानक रात्री 12च्या नंतर या ठिकाणी आली आणि त्यांनी इथं माझा वॉचमन होता भोतेकर म्हणून जळगावचा, त्यांनी पेट्रोल बॉम्ब फेकला। माझा ड्रायव्हर इथंच वरती झोपलेला होता संभाजी भोतेकर आणि मग माझ्या मुलाला फोन केला, ते आले, संतोष डेंगळे आले आणि ती माणसं ट्रेस आउट झाली। त्यांचे नाव माहिती आहेत, CCTVत आलेले आहेत। त्यांच्या नावानिशी रात्रीच पोलिसांनी तात्काळ दखल घेतली। मी पोलीस प्रशासनाचे आभार मानेल की प्रशासनाने अतिशय तात्काळ तडकाफडकी याची दखल घेतलेली आहे आणि सकाळी स्वतः DSP कुलकर्णी साहेब असतील, मोरे साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी आणि या ठिकाणी आताही पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे आभार मानतो, पण गुन्हेगारांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि कायद्यानुसार त्यांना योग्य शासन झालं पाहिजे। या ठिकाणी आता सुदैवानं काही घडलं नाही, हा वेगळा भाग, पण पेट्रोल बॉम्ब फेकण्याचा प्रकार हा निश्चितच निंदनीय आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आम्ही या प्रकाराचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो। NTV न्यूज मराठी, जालना।